विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय? संज्ञा. काय आहे? संज्ञा. आणि संज्ञाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया संज्ञामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला संज्ञा यांची परिभाषा. आणि सर्वश्रेष्ठ महत्त्वाची गोष्टी असं आहे की मी जे तुम्हाला सांगत आहे की व्याकरण असा धडा आहे किंवा व्याकरण असा आहे की जे हिंदीतून आलेला आहे. तर या जे व्याकरण आहे त्यांना त्यांची जी परिभाषा किंवा त्यांचे जे अर्थ आहेत ते मी नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही हे सगळं ऐकून नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे किंवा घेणार आहे तरी तुम्हाला व्याकरण हा समजणार आहे. कारण की यांची जी परिभाषा आहे ते तुम्ही ऐकणार तर तुम्हाला असं कळणार की हां याचमध्ये असं होतं, याचमध्ये काही विद्यार्थी असं असते की ते त्यामध्ये गुंतलेला जात आहे. तर याप्रमाणे तुम्ही हा सगळं जे दिलेले आहे त्यांना नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हाही तुम्हाला कळणार किंवा समजणार आहेत. कळलं? तर चला पहिला बघूया संज्ञा यांची परिभाषा. तर संज्ञा की परिभाषा किसी व्यक्ति, पशु, पक्षी, वस्तु, स्थान, गुण, भाव आदि के नाम को संज्ञा कहते हैं. संज्ञा कोणाला म्हणतात? कोणताही व्यक्ती, कोणताही पशु, कोणताही पक्षी, यात कोणताही वस्तू, या स्थान, गुण, भाव आदि के नाम को काय कहते हैं? संज्ञा. आधीच्या नावाला काय म्हणतात आपण? संज्ञा असेही म्हणतात. कळलं की नाही की परत सांगू? काय परत सांगू? चला. कोणताही व्यक्ती, कोणताही पशु, कोणताही वस्तू किंवा कोणताही स्थान आणि या सगळ्याचा गुण किंवा भाव याला आम्ही संज्ञा असंही म्हणतात. कळलं? हो. तर आता आपण खाली काही वाक्यात दिलेले आहे तुम्हाला ते तुम्ही पाहून घ्या. बघा पहिलं काय आहे? नीचे दिए गए वाक्य को पढो. खाली काही वाक्य दिलेले आहे त्याला तुम्हाला पढायचं किंवा वाचन करायचं आहे. बघा पहिला, एक छोटे से घर में दादी माँ रहती थी. एक छोट्याचा खोडीवर कोणी राहत होती? दादीमा. जेव्हा तुम्ही नीटप्रमाणे हा संज्ञा वाचत होता किंवा तुम्हाला समजून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघणार की दादीमा. दादीमा म्हणजे कोणताही एक व्यक्ती आहे किंवा मनुष्य आहे. तर दादीमा हे कोणता व्यक्ती आहे? तर हा काय आहे? संज्ञा आहे. तर इथे तुम्हाला मी दिलेला आहे दादीमा म्हणजे व्यक्ती. कोणती व्यक्ती आहे? इथे दिलेली आहे. दादीमा एक व्यक्ती आहे. तर याप्रमाणे जे व्यक्ती कोण आहे? दादीमा आहे. तर हे इथे संज्ञा आहे. कळलं? हो. दुसरा बघा, चित्रकार ने सेठ को सुंदर चित्र बनाया. चित्रकार यांनी सेठचा सुंदर चित्र काढले. तर हा चित्र काय आहे? वस्तू आहे. काय आहे? वस्तू आहे. तर याप्रमाणे चित्र वस्तू आहेत दिलेल्या आहेत. तिसरा, यसबा गाव की पाठशाला की घंटी बजी. कोणती? यसबा. यसबा म्हणजे कोणतंही स्थान. जेव्हा मी तुम्हाला म्हणतात की तुम्ही कुठे राहता, तुम्ही म्हणणार की मी महाराष्ट्रात राहतात. तर महाराष्ट्र एक स्थान आहे. स्थान आहेत की नाही? एक प्लेस आहे, स्थान आहेत की नाही? तर याप्रमाणे यसबा गाव की पाठशाला की घंटी बजी. यसबा म्हणजे स्थान. तर याप्रमाणे इथे व्यक्ती, वस्तू, स्थान हा सगळंच उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे. कळलं की नाही? हो. अजून बघूया. चला. तर इथे चौथा दिलेला आहे, चिडियो में मातम छा गया. कोणाला? चिडिया. चिडिया म्हणजे काय? पक्षी. तर याप्रमाणे हे काय आहे? पक्षी आहे. पाचवा, दादी ने एकता का पाठ पढाया. तर एकता काय आहे? हे एक भाव आहे. काय आहे? भाव आहे. तर याप्रमाणे दादीने काय केलंय? एकताचा पाठ आम्हाला दिले. तर याप्रमाणे आम्हाचा भाव बाहेर काढले. तर याप्रमाणे असंही काही मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे जे तुम्हाला सोपे प्रमाणे ऐकायचं आणि तुम्हाला समजून येणार. मी सांगते ना तुम्हाला समजून येणार. तर या वाक्यात अजून काय आहे बघूया. इन वाक्य में रेखांकित शब्द किसी न किसी व्यक्ति, वस्तु, पक्षी, स्थान, भाव ये शब्द संज्ञाएं हैं. इथे जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे त्याला रेखांकित केलं. रेखांकित म्हणजे इथे जे लाईन केलेलं आहे त्यांना रेखांकित म्हणतात. रेखांकित शब्द कोणताही व्यक्ती किंवा वस्तू किंवा पक्षी किंवा स्थान या सगळ्यांचा भाव देत आहे आणि या शब्दाला काय म्हणतात आपण? संज्ञा असंही म्हणतात आणि याला संज्ञाचं आधीचं नाव म्हणतात. इसलिए हा जे शब्द आहे कोणता आहे? संज्ञा शब्द आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर परत मी तुम्हाला इथे दिलेले आहे, किसी व्यक्ति, पशु, पक्षी, वस्तु, स्थान, गुण, भाव आदि के नाम को हम क्या कहते हैं? संज्ञा कहते हैं. कळलं? आता संज्ञा काय आहे हे तुम्हाला कळलं की नाही?
लवकरच सांगा. कळलं? छान. अजून बघूया. अजून आपण काय पाहणार आहे. आता इथे बघा, संज्ञा के भेद. आता आपण संज्ञा पाहिले. आता आपण काय पाहायचं आहे? संज्ञा यांचा भेद किती आहे? तर संज्ञा के 5 भेद आहेत. किती? 5 भेद आहे. संज्ञाचा 5 भेद आहे. तर पहिला कोणता आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. कोणता आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. आणि दुसरा तुमचा जे आहे जातीवाचक संज्ञा. तिसरा भाववाचक संज्ञा. आणि चौथा जे आहे समूहवाचक संज्ञा. आणि पाचवा जे आहे द्रव्यवाचक संज्ञा. तर याप्रमाणे तुम्हाला संज्ञाचे किती भेद आहे ते तुम्ही मला सांगा. लवकरच लवकर सांगा. हो 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 हो. छान. तर 5 हा जे प्रकार आहे तुमच्या समोर दिलेला मी आहे आणि तुम्हाला पण दिसत आहे. तर याप्रमाणे हा 5 शब्दाचा पहिला आपण कोणता पाहणार आहे? पहिला. तर चला बघूया. बघा, पहिला काय आहे तुमचा? व्यक्तिवाचक संज्ञा. काय आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. तर व्यक्तिवाचक संज्ञा पहिला आपण यांची परिभाषा बघणार आहे. काय बघणार आहे? यांची परिभाषा. तर व्यक्तिवाचक संज्ञा काय आहे? किसी विशेष प्राणी, स्थान, फल, फूल, वस्तु इत्यादि के नाम को व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. तर इथे व्यक्तिवाचक संज्ञा काय आहे? कोणताही विशेष प्राणी, कोणताही विशेष प्राणी किंवा विशेष स्थान, फल, फूल, वस्तू इत्यादी जे नाव घेत आहे त्यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा म्हणतं. म्हणजे इथे कोणताही एकच व्यक्तीचं नाव आपण जेव्हा घेते, कोणत्याही एकच फळाचं नाव आपण घेते किंवा कोणता एकच फूलचं नाव आपण घेते, कोणत्या एकच स्थानाचं नाव आपण घेते, तर त्यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा असेही म्हणतं. कळलं की नाही? हो. काय? परत सांगू? बघा, इथे काय दिलेलं आहे की कोणताही विशेष प्राणी, कोणताही एक विशेष प्राणी किंवा विशेष स्थान, फल, फूल आणि वस्तू या सगळ्याचं एकच नाव घेतलेल्या होते त्यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा असेही म्हणतात. कळलं? हो. तर इथे काही उदाहरण दिलेलं आहे किंवा काही शब्द दिलेले आहेत ते आपण बघणार आहे. बघा, जसे बालासोर, आर्यन, महाराष्ट्र, हिमालय, गंगा, रामायण आदी. आता इथे जे शब्द तुम्हाला दिलेले आहे तुमच्या समोर, हे सगळे शब्द तुम्ही पाहणार की इथे एकच नाव दिलेलं आहे किंवा एकच व्यक्तीचं नाव दिलेलं आहे ना. जसं हिमालय, एकच हिमालय, गंगा एकच गंगा आहे आपल्याला माहित आहे, रामायण एकटाही लिहिलेला आहे, तर महाराष्ट्र एकच राजा आहे, आर्यन नाव आहेत. परंतु आता तुम्ही बोललात की खूपच आर्यन नाव आहे, परंतु इथे एकच आर्यनचं नाव दिलेले आहे ना. तर याबद्दल असे जे शब्द असतात यांना आपण व्यक्तिवाचक संज्ञा असेही म्हणतात. कळलं? हो. आता इथे उदाहरण दिलेलं आहे. पहिलं बघा, शंकर सायकल चलाता है. तर शंकर, तर इथे जे शंकर दिलेले आहे ते एकच व्यक्तीचं नाव आहे. आहेत की नाही? हो. तर इथे हा व्यक्तिवाचक संज्ञा आहे. दुसरा बघा, श्रीराम राजा थे. तर श्रीराम कोण होता? राजा होता. श्रीराम तुम्हाला माहित आहे ना? हो. तर याप्रमाणे जे श्रीराम जे आहे ते एकच व्यक्तीचं नाव दिलेले आहे. तर हे कोण आहे? व्यक्तिवाचक संज्ञा. कळलं? हो. आणि जेव्हा तुम्ही व्यक्तिवाचक संज्ञा असं म्हणता तर तुम्हाला कळलं पाहिजे की व्यक्ती म्हणजे कोणताही एकच व्यक्तीचं नाव इथे घेतलेला आहे. कळलं की नाही? हो. तर आता आपण दुसरा पाहणार आहे. दुसरा तुमचा जो आहे ते आहे जातीवाचक संज्ञा. काय आहे? जातीवाचक संज्ञा. तर चला पहिला यांचा परिभाषा बघूया. जो शब्द किसी प्राणी, स्थान, वस्तु की पूरी जाति या वर्ग का बोध कराते हैं उन्हें जातिवाचक संज्ञा कहते हैं. इथे काय दिलेलं आहे की कोणताही संज्ञा, कोणताही संज्ञा जे शब्दाचा किसी प्राणी म्हणजे कोणताही प्राणी, कोणताही स्थान किंवा कोणताही वस्तू यांचा जातीचा वर्ग आपल्याला कळून देतात त्यांना आपण जातीवाचक संज्ञा असेही म्हणतात. कळलं? हो. काय परत सांगू? हो. चला. तर जातीवाचक संज्ञा हा कोणाला म्हणतात? जातीवाचक संज्ञा हा शब्द ज्या कोणताही प्राणी किंवा कोणताही स्थान किंवा कोणताही वस्तू किंवा कोणत्याही जाती या सगळ्याचा बोध करून जात आहे त्यांना आपण जातीवाचक संज्ञा असेही म्हणतात. उदाहरण जसं फूल, काटा, तितली, भोरा इत्यादी दिलेलं आहे. तर याप्रमाणे जसं फूल, काटा, तितली, फूल म्हणजे कोणताही फूल, काटा म्हणजे कोणत्याही वृक्षाची काटा आणि तितली कोणतीही तितली, भोवरा कोणताही. तर याप्रमाणे या सगळ्यांचा जातीचा बोध करून देत आहे त्यांना आपण जातीवाचक संज्ञा असेही म्हणतात. उदाहरण पहिला बघा, यहाँ फूल खिले. इथे काय खिललेलं आहे? फूल. तर फूल हा जे आहे ते जातीचा फूल आहे.
तर दुसरा, मेरे पास एक जानवर है, माझ्याकडे एक जानवर आहे. तर जानवर याप्रमाणे हा जानवराचं चित्र दिलेलं आहे. तर जानवर, इथे जानवरचं नाव दिलेलं आहे का? नाही. तर या जानवराचं नाव दिलेलं आहे, परंतु इथे आपण जानवर हा जाती ऐकतं. तर याप्रमाणे जातीवाचक संज्ञा असंही दिलेले आहे. कळलं की नाही? हो. आता तुमच्या समोर आलेला आहे तिसरा भाववाचक संज्ञा. कोणता आहे? भाववाचक संज्ञा. चला बघूया. जिस संज्ञा शब्दों से किसी व्यक्ति, स्थान या वस्तु के गुण, दोष अथवा दशा का बोध होता है वे भाववाचक संज्ञा कहलाते हैं. तर इथे जे भाववाचक संज्ञा आहे त्यातून काय आहे? ज्या संज्ञाच्या शब्द किंवा किसी व्यक्ती, स्थान या वस्तू यांचा गुण किंवा दोष आपल्याला दशा बनवून देत आहे त्यांना आपण भाववाचक संज्ञा असेही म्हणतात. तर भाववाचक संज्ञा जे आहे त्यांचा कशाप्रमाणे दिलेला आहे ते आपल्याला विचार करायचा आहे. बघा, कोणताही जे संज्ञा असतात त्यांचा कोणताही व्यक्ती किंवा स्थान या वस्तू या गुणांचा दोष आपल्याला किंवा दशा याला आपल्याला शोधून देत आहे त्यांना आपण भाववाचक संज्ञा असंही म्हणतात. जसे खुशहाली, एकता, दुःख, हरियाली, भलाई, वीरता इत्यादी. तर याप्रमाणे इथे आपण पाहिले आहे की जे खुशहाली तर हा एक भाव आहे, एकता हा एक भाव आहे, दुःख हा एक भाव आहे, हरियाली हा आहे. तर असं प्रमाणेही हे सगळं दिलेलं आहे ते कुठे येतात? भाववाचक संज्ञामध्येही येतात. उदाहरण पहिला, बुढापा जीवन की एक अवस्था आहे. तर कोणती? बुढापा. तर याबद्दल जी बुढापा ही एक अवस्था झालेली आहे. तर यांचा भाव आहे. तर इथे आपण उदाहरण असंही दिलेलं आहे. दुसरा, मिठास मिठाई का गुण है. तर मिठास हा कोणता आहे? भाव. कारण की आपण जेव्हा खाते तेही आपल्याला असं म्हणत आहे की मिठाई आहे. तर याप्रमाणे हा याचा गुण आहे. कळलं? हो. तर अजून बघूया. चला. चौथा, समूहवाचक संज्ञा. जिन संज्ञा शब्दों से किसी वस्तु के समूह अथवा झुंड का बोध होता है वे समूहवाचक संज्ञा कहलाते हैं. तर याप्रमाणे ज्याकडे तुम्हाला समूह म्हणजे ज्या संज्ञाच्या शब्दाचा तुम्हाला कोणताही वस्तू अथवा झुंड यातून बोध घेऊन जातात त्यांना आपण समूहवाचक संज्ञा असंही म्हणतात. बघा इथे जसा सेना, कक्षा, परिवार, भीड, गुच्छा, तुकडी इत्यादी. तर याप्रमाणे जसं सेना, कक्षा, परिवार, भीड तर तुम्ही जसं ऐकता तर तुम्हाला माहित होतं हा कक्षातून एक विद्यार्थी नाही राहणार, खूपच विद्यार्थी राहणार. तर याप्रमाणे यांना आपण समूहवाचक संज्ञा म्हणतात. भीड म्हणजे भीडमध्ये एकच व्यक्ती राहणार का? नाही, खूपच लोक राहणार तर यांना भीड म्हणतात. गुच्छा, फुलांचा गुच्छ एक राहणार का? नाही, तर खूपच गुच्छा भेटणार आहे तर यांना म्हणतात आपण समूहवाचक संज्ञा. जसे उदाहरण दिलेले आहे, सेना में कई सैनिक होते. सेना म्हणजे खूपच लोक येणार तर यामध्ये खूपच सैनिक असतात तर यांना आपण म्हणतात समूहवाचक संज्ञा. दुसरा, बस में बहुत भीड़ आहे. तर बसमध्ये खूपच भीड आहे. तर भीडबद्दल आपण ह्याला गरज पाहिजे कळणार पाहिजे की याच्यामध्ये किती लोक होणार. कळलं? हो. तर आता पाचवा, द्रववाचक संज्ञा. ज्या संज्ञाचा शब्द कोणताही द्रव्य किंवा धातू या पदार्थात बोध देऊन जातात त्यांना आपण संज्ञा असंही म्हणतात. जसे पाणी, घी, गेहूं, चावल, सोना, चांदी इत्यादी. परत सांगू का? हो. बघा, द्रव्यवाचक संज्ञा कोणाला म्हणतात? ज्या संज्ञाचा कोणताही शब्द किंवा कोणताही द्रव्य, धातू या पदार्थ यांचा बोध करून जात आहे त्यांना आपण संज्ञा असंही म्हणतात. जसा पाणी, घी, गेहूं, चावल, सोना, चांदी इत्यादी. कळलं? हो. तर उदाहरण बघा, आभूषण के लिए सोना द्रव्य का उपयोग होता है. जेव्हा आपण आभूषण बनवतात त्यांना सोना द्रव्याचा उपयोग होता. तर इथे सोना दिलेले आहे तर हा यांचं उदाहरण. दुसरा, मेरे पास चांदी की थाली आहे. माझ्याकडे कोणता थाली आहे? चांदी याची थाली दिलेली आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे जे चांदी दिलेले आहे तर द्रव्य आहे. तर इथे अशा प्रकारेही आलेला आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण संज्ञा यांची परिभाषा पाहिली आणि यांचे प्रकार पाहिले. तर या रूपांतरण केलेले आहे की संज्ञा काय आहे किंवा संज्ञा आपल्याला कसं जाणून जाणार आहे. संज्ञा याबाबत आपल्याच्या भाषा दिलेल्या आहे आपल्या समोर. त्या भाषाचा निर्माण कसा प्रमाणे करायचा आणि त्याबद्दल आपल्याला कसं करायचं किंवा कसं नाही करायचं हे पण दिलेले आहे. तर याप्रमाणे आपल्याला असे वाटत आहे की आपण जे संज्ञा आहे त्यांचे प्रकार पाहिले किंवा त्यांचं उदाहरण पण पाहिले आणि त्यांचे काही शब्द पण पाहिले. त्यातून तुम्हाला खूपच चांगल्या प्रमाणे तुम्हाला नीट प्रमाणे हे सगळं व्यवस्थित दिलेले आहे. तर तुम्ही यांचं नीट प्रमाणे ऐकून घ्या. परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही समजत ना परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्हालाही समजणार. त्यांची परिभाषा जे दिलेली आहे मी तुम्हाला ते परिभाषाच्या तुम्ही परत ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला समजणार तेव्हाही तुम्हाला व्याकरण किंवा हे शब्द काय आहे हे सगळं कळून जाणार आहे. कळलं की नाही? हो. तर नीट प्रमाणे यांना वाचून घ्या.